हो गया रहा है भाई साहब. समझ नहीं आ रहा है रोज. भयंकर पब्लिक आहे. परत इव्हेंट चालू होणार आहे वाटतंय बघा. परत एक ही लाइफ है, सब ट्राई करो गाइस. जब मौका मिले सब. अपनी जन्मभूमि है पर ये अपनी कर्मभूमि है जहाँ अभी अपन कर्म कर रहे हैं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग. तर गाईज आता सकाळ सकाळी 8 वाजले आणि उठलो आहे थंडीत मस्तपैकी सकाळ सकाळी. आणि बघा आज भूक लागल्या म्हणून मस्त झाला गाईज खातो साखर चपाती मस्तपैकी आणि निघतो. त्याच्यात साखर टाकले आणि चपाती आहे. तर चला खातो फटाफट निघतो कारण लेट नको व्हायला. आता 8:15 वाजले. तर काय आता खातच निघाल बघा. अर्धे खातोच आहे कारण लेट होतं आहे गाईज. चला जाऊ लवकर फटाफट कामाला. अरे गाईज घडी विसरतो परत घालायला. चला जाऊन दे आता काय करू. घडी नसता की असा टाईम बघता येतो 24 तास. घडी विसरलं मी विसरत नाही. घाई विसरलो बघा. चला आता इथून जाऊ आपण कळव्याला. कळव्याला जाऊ आपण मस्तपैकी ट्रेन पकडू आज आरामात आणि जाऊ आपण कळव्यावरनं तांदूळ मारला खात चपाती. चला लेट झालं आहे. पप्पा कधीच निघून गेले 10 मिनटं झाला आणि मग अजून घरातच आहे. चला मी पण निघालो आता फटाफट जातो. चला काय फटाफट त्यांनी जाऊ आपण कळव्याला. दुसऱ्या क्रॉस होता आपलं. चला जातो फटाफट. बसतो रिक्षात आता जातो कळव्याला. अभी पोस्ट चुका हूँ कलवा स्टेशन. इथं आपली ट्रेन लागली ESTची. म्हणजे त्यात एक तोटा झालाय की जी ट्रेन फास्ट ट्रेन लागली आज. गाईज आपली फास्ट ट्रेन कांजूरमार्गला नाही थांबत. तर आता परत लेट होणार. कधी बस लेट करतो, कधी मी लेट करतो, कधी आपली ट्रेन लेट करते. हो गया रहा है भाई साहब. समझ नहीं आ रहा है रोज लेट लेट हो रहा है. काय आता बसलोय बघा मस्तपैकी कळवा स्टेशनला. चला आता बघू यानंतर किती वाजताची ट्रेन आहे. आता तर 8:41 लागले. त्यानंतरची ट्रेनला आपल्याला जायला आहे. तोपर्यंत बघतो वन साईड मोबाईल गाईज. तर गाईज आता पोहोचलो आपण कांजूरमार्ग स्टेशनला आणि बघा आता वन साईड सीड्या चढतो जिन्या. हॅलो चला जाऊ आता फटाफट. पप्पा कधी ते झाले असते. जातो आता फटाफट निघू आपण डायरेक्ट कामासाठी. बघा पोचलो आता फ्लायओव्हरला. समोरचा व्ह्यू बघायचा बघा. नुसती झाड झुड बिल्डिंग बघायची दिसल तिथं. नुसती बिल्डिंगच बिल्डिंग बघा. वन साइड बिल्डिंग आहे ना. एकाच्या वर एकाच्या वर एकाच्या वर एकाच्या वर. तर चला जाऊ आता आपण बघा 1A प्लॅटफॉर्मला आणि भेटतील आपल्याला पप्पा. मग जाऊ आपण कॅम्पसला. गाईज आता चाय प्यायला बघा गेलेत बघा पप्पा यांचे मित्र. चायच्या आतमध्ये एक काउंटर. गाईज आता थांबलोय आपण टी अँड कोल्ड ड्रिंक सेंटर हाऊसचा हा गेलाय. गाईज आता पप्पा लोक चाय प्यायला गेलेत. मी एकटा बसलो आता इथं. आपण चाय नाही पियत ना. पप्पाला दिवसभरात चाय नाही भेटत आताच पितात. तिकडे आतमध्ये चायची काही सुविधा नाही त्यामुळे इथंच ते चाय पिऊन घेतात. मस्त पैकी गेलं चाय पितील 5-10 मिनिटं. आपण आराम करतोय आता. बसलोय मी दुसऱ्याच्या गाडीवर. तर 5-10 मिनिटं करू आपण. पप्पांना लागेल चाय प्यायला. निघू आपण डायरेक्ट आतमध्ये. आता हा समोरच आहे. फक्त रस्ता क्रॉस केला की IIT कॉलेज आहे आणि त्याच्या बाहेर आहे. काही कॅम्पस खूप आत आहे ना आपलं कामाच्या ठिकाण. त्यामुळे त्यांना चाय प्यायला तिकडे भेटत नाही म्हणून इकडे चाय पितायत. यानंतर आपण करू आता आपलं व्हेरिफिकेशन होईल आतमध्ये गेल्यावर. पहिले आधार कार्डचा नंबर द्यायला लागतो. इन आउट करतील. मग जाऊ आपण आपली 12 सीटों की गाडी पकडून आपल्या 12 नंबरला रिसर्च पार्क. बघा आता उठतो ज्यूस पितोय मी. सगळ्यात भूक लागलेली तर उसाचा ज्यूस घेतला. पप्पांनी चाय पिला. मी उसाचा ज्यूस पितो. हे समोसा वडापाव जरा कमी केलाय त्यामुळे आता फक्त ज्यूसच. समोसा वडापाव नाही खायचा काय आता. काय बाहेरचा ज्यूस पितो का मस्त पैकी. चला पितो आणि मग निघतो मी. बस पप्पा लोक तिकडच बसल्यात कॅम्पसला. मी आलो इथं ज्यूस प्यायला. आता फायनली आपलं झालंय. हे बघा पब्लिक बघा कशा धावत झाल्या सर्व.
तर काय जसं आपली एंट्री झाले आणि आपल्याला आता 10:30 वाजलेत, म्हणजे आता कमीत कमी 10:45 होत आहेत आपल्या कामाला लागायच्या टायमाला. आपलं आता एंट्री झाले. तर काही आज संडे होता त्यामुळे जरा तिकडं झेरॉक्सचा सीन होता. त्यांनी फॉर्म नव्हता बनवला, जो फॉर्म असतो कंपनीचा तो नव्हता बनवला. मग आपल्याच माणसांनी जाऊन झेरॉक्स काढले. त्याच्यात पण झेरॉक्सची दुकानं बंद होती, अर्धी 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 म्हणजे पूर्णच बंद होती, कारण संडेला लोक आरामात मस्तपैकी उघडतात दुकानं. तर त्यामुळं तर आता फायनली जाऊन काय, इथं आम्ही कितीला पोहोचलो माहिती आहे का तुम्हाला? 9:50 इथं पोहोचलो आणि कमीत कमी अर्धा पाऊण तास झाला आम्ही इथंच बसलोय टाइमपास करत, कारण कागदच नव्हता. आपली नाही चुकी, त्या कंपनीवाल्याची चुकी आहे, त्याला सबमिट करायला लागतं. आपला काय, आपला टाइम वेस्ट झालाय आज. मग आता आपली माणसं चाललेत बघा. तर चला जाऊ आता फटाफट. मस्तपैकी झालं आता एंट्री आपली. आता वाजता आपल्याला 11 काय 11:15 वाजतील आपल्याला जाता जाता. कपडे घालता, चेंज बिंज करता आणि मग नंतर लागू कामाला आपण. माझ्या पाठी पब्लिक बघा केवढी आहे, फक्त पब्लिक बघा. काय माहिती कसली एवढी पब्लिक आहे आज, भयंकर पब्लिक आहे. परत इव्हेंट चालू होणार वाटतं. हे बघा परत, हे बघा पूर्ण सजवलाय परत यांनी कॉलेजला. आताच एक इव्हेंट संपलाय आणि आता परत एक इव्हेंट चालू होणार वाटतं. काही IIT वाल्यांच्या कॅम्पस मध्ये मज्जाच मज्जा आहे. एका इव्हेंट संपला की लगेच दुसरा इव्हेंट, दुसरा इव्हेंट संपला की लगेच तिसरा इव्हेंट. हे बघा आता हा पूर्ण कॉलेज परत सजवला यांनी क्यूबने. हा गेम असतो माहिती आहे ना, काय आपण जो पहिले यायचा बटनाच्या फोन मध्ये साईडला करून करून, तो वाले सर्व. हे बघा सर्व आकार शेप. आता कळेल आपल्याला पण कसली एवढी गर्दी आहे परत थोड्या दिवसांनी. तर त्याच्या संध्याकाळीच कळेल. हे बघा केवढी जण आल्यात वन साइड. हे बघा बॅगा बिगा घेऊन पब्लिक. आणि इथं तर भयंकर लाईन आहे. ते बघा लाईन बघा तिथं रिक्षा स्टँडला, नुसते सुटकेसवर सुटकेस लोकांचे. तर चला आता आलोय. आता वाटतं आपला रिक्षाचा पण परत सीन होणार आहे, कारण जेव्हा इव्हेंट येतात तेव्हा आपल्या रिक्षा बंद होतात आपल्यासाठी. आता आपली बंद होतलं परत टाइमपास. बघू चला आता काय होतंय. आज वाटतं कामाला आपण पोचणारच नाही. एकावर एक अडथळे अडथळे अडथळे, एकावर एक डिफिकल्टीज येत आहेत. बघा चला आता बघू आपण कधी येतात, तोपर्यंत वेट करू. अभी मैं आया हूँ ऊपर और गाइस आज बहुत सन्नाटा है, एकदम शांत शांत है, क्योंकि आज संडे है और संडे को कंपनी बंद होती है. पर भी सिर्फ पापा और पापा के दोस्त और मैं इस कंपनी में काम कर रहे हैं. और इलेक्ट्रिशियन का काम है जो दूसरे ग्रुप का है, वो चल रहा है. बस ये दो के अलावा बाकी कोई नहीं, सब काम बंद है आज संडे है इसलिए. तो रोज 9 to अपना 6 तक धाड़ धूड़ सिर्फ मशीन ही चलती है साइड पे. और अभी देखो ऊपर आए हो, कितना शांत है. देखो कुछ आवाज आ रहा है? कुछ भी नहीं, एकदम शांत. गाइस देखो कपड़े कैसे सुखाए है, सुखाने के लिए ऊपर टेरेस पे लोगों ने मस्त सूख रहे इनके कपड़े. और गाइस अभी मैं खाना खा लिया और आया हूँ ऊपर. तो आज मस्त की खाना खा के अभी 1:30 बज रहा है. तो अभी आधा घंटा टाइम है अपने पास, उसके बाद लगेंगे काम पे. गाइस अनिमा जी मेरा बाल देखो कितना बड़ा है, तो आपको दिखाता हूँ. गाइस ये मेहनत है बालों में, जो मैंने 6 महीने तक बढ़ाए है. क्योंकि गाइस जब मेरी दादी जब एक्सपायर होती तब बाल कटे थे, उसके बाद से मैंने अभी तक इसमें अपना कैंची नहीं लगवाया हूँ और अभी तक बढ़ा ही है. मम्मी बोल रही थी बाल काटने जा कैसा दिख रहा है, पर मैं नहीं गया. मैं सोच रहा हूँ कि बाल बढ़ाऊँ और ऐसे इतने ऐसे लंबे लंबे बाल रखो, ऐसा सोच रहा हूँ. पर गाइस थोड़ा सर भारी भारी भी लगता है लंबे लंबे बालों में, क्योंकि आदत नहीं है. और मुझे गाइस बहुत दिनों से ट्राई करने का था और मैं अभी सोच रहा हूँ कि ये ट्राई मैं करूँगा. तो अभी 6 महीने हो गए, अभी 6 महीने का 1 साल करना पड़ेगा. पर गाइस थोड़े थोड़े कटवाने पड़ेंगे, सेट करने पड़ेंगे, क्योंकि आजू बाजू के बहुत बढ़ गए. देखते. पर गाइस ये तो फिक्स है कि बाल मैं अभी बढ़ाने वाला हूँ.
और वो भी लंबे बाल बढ़ाने वाला हो। भले वो सूट हो या ना हो वो देखा जाएगा। एक ही लाइफ है, सब ट्राई करो गाइस, जब मौका मिले सब। अपने बाल है, करते रहो एक्सपेरिमेंट। तो अभी मैं करूँगा एक्सपेरिमेंट, ये बहुत लंबा एक्सपेरिमेंट होने वाला है, क्योंकि गाइस देखो 6 महीने में अभी इतने ही बड़े हैं। और अभी देखते हैं अभी कैसा कितना बढ़ता है और कैसा क्या। मस्त की अभी मस्त की व्यू है, मस्त की शांत वातावरण। खाना खा के देखो, हेडफोन भी लगा है, एयरपॉड, मस्त की रील देख रहा था। अच्छा लग रहा है मेरा हिंदी, समझ रहे हैं ना। ऐसे थोड़ा प्रॉब्लम है, हिंदी नहीं जम रहा है मुझे, नहीं पता क्यों। मेरा रीजनल लैंग्वेज गांव का हिंदी है, पर भी मुझे हिंदी नहीं जम रहा है। मुंबई में रह रहे के हिंदी भूल रहा हूँ ऐसा लग रहा है। पर गाइज मुझे ट्राई करना है अभी हिंदी में ही बनाने का। ऐसा हर बार बोलता हूँ पर हिंदी मेरे से निकलता ही नहीं। अभी निकल रहा है, देखो इधर कैसा शांत वातावरण है, पर जब भी भीड़ भाड़ में जाऊंगा आप मुंह से मराठी ही निकलेगा, हिंदी निकलता ही नहीं है। कोई आमने सामने भी हिंदी वाला आ जाएगा, उसके सामने भी मराठी ही बोल देता हूँ, तो वो बंदा भूल जाता है कि तू इधर का नहीं है, तू बाहर का है। सब लोग समझते कि मैं महाराष्ट्र का पला बड़ा हूँ, पर नहीं है ऐसा, अपन बाहर से आए हैं। और पर गाइज अपना असली गांव यही है, मुंबई गाइज। क्योंकि जितने भी साल मैं रहा हूँ, जब से पैदा हुआ तब से मैं मुंबई में ही रहा हूँ। और गांव में जाते हैं साल में एक बार। तो अपने गांव से, गांव अपनी जन्मभूमि है, पर यह अपनी कर्मभूमि है, जहाँ अभी अपन कर्म कर रहे हैं, मतलब पढ़ रहे हैं। और अपना पढ़ाई भी जल्द चालू हो जाएगा, तुरंत ही। अभी छुट्टियां चल रही है मस्त भी, इसलिए चिल में दिल में काम कर रहा हूँ गाइज पापा के साथ, मेरी मम्मी की वजह से। मम्मी गाइज नहीं बैठने देती घर पे भाई, ताने सुना सुना के भाई कान पका देती है। इससे अच्छा इधर टाइम पास करो, वो अच्छा है। अभी होएगा, देखते हैं अभी कब कॉलेज शुरू होता है। मुझे और घूमने जाने का प्लान करना है, पर देखते हैं अभी मेरे मम्मी के ऊपर है गाइज। जो मम्मी बोलती है वही करना पड़ता है। अभी कोल्हापुर में भी गया था, तब मम्मी नहीं भेज रही थी, पापा भी नहीं भेज रहे थे, फिर भी मनाना आता है। और जो स्किल अपने पास है वो यूज़ करके मैंने मना लिया मम्मी को। और अपन लोग चले गए मस्त भी, वन साइड राडा किया उधर अपने दोस्तों के साथ, और अनफॉरगेटेबल बनाए ट्रिप को। लव यू युवराज जान। गाइस युवराज की वजह से ही, उसके बहन का शादी था उसके वजह से ये ट्रिप हुआ, और अभी तक उसकी यादें दिमाग से जा नहीं रही है गाइस, समझ रहे हो। ऐसा लग रहा है युवराज के गाँव ही चले जाए बोरिया बिस्तर बांध के। क्या युवराज चले गया वापस? तो गाइज चलो अभी जाता हूँ नीचे। तो गाइज आता फायनली झालं आपलं काम करून, आणि आज 5:30 वाजले, वाजून गेले 5:30, पर 5:30 वाजता सुट्टी करायची होती, पण आपल्या माणसांनी थोडं जास्त काम केलं आहे आज, कारण आज थोडं लेट पण झालं ना आपल्याला, तर 10-15 मिनटं थोडं जास्त केलं आहे। चला आता चाललो आहे फटाफट हात तोंड धुवू मस्तपैकी, आणि मग वरती येऊन कपडे चेंज करूया। फायनली आपण घातलेले कपडे, आणि चला जाऊ आता फटाफट। बघा जिना उतरतो फटाफट, मग जाऊ आपल्या इथून जायला 5 मिनिटं लागते, 5-10 मिनिटं। तो बघा त्या ब्रिजने आता आपण जातो रोज, तिथून मी तुम्हाला बिल्डिंग पण दाखवतो, मला ब्रिज दाखवतो। बघा ते समोर आहे ना ब्रिज, फ्लायओव्हर, त्यांनी आता बघा ते पोरगा येतात ना 2, त्या ब्रिजने जाऊ आता आपण। तर चला निघतो आता फटाफट। पप्पा पण येतात पाठोपाठ, आपण निघू पुढं पुढं हळूहळू चालत चालत। मी एकदम रमत चालतो, चला जाऊ मस्तपैकी चालत चालत। मग तिथून मग बघू आज पण आपल्याला रिक्षा भेटते का नाही। बघा हा समोर आहे इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे बघा गाइस, इथून सर्व कनेक्शन जातात, असे आहेत। याला असे होल्डर लावायला लागतात, इथं होल्डर नाही, तर दाखवलं असतं तुम्हाला, हे लागलेले आहेत ना ते, आणि असं इथून चालू पण करायला। चला जाऊ आता फटाफट, जातो फटाफट। आज आपण एवढं बांधलंय बघा सर्व लोकांनी मिळून, आणि आता उद्याच्या वर बांधू, आणि आता अपन इथून निघू। रेडी हो गया हो गाइस फाइनली, नहा के गरम गरम पानी से, और अभी थोड़ा अच्छा लग रहा है, फ्रेश लग रहा है मस्त पैकी। तो अभी टाइम आ गया है खाना खाने का। तो बघा आज मम्मी बनवते आपली खिचडी भात, स्पेशल खिचडी भात बनवते,
बिर्याणी बोलते हैं। बिर्यानी गाइस, बिरयानी है, स्पेशल बिरयानी। तो गाइस मम्मी बिरयानी बना रही है, वेज बिरयानी। तो गाइस मम्मी नॉनवेज नहीं खाती, सिर्फ सोहम और मैं ही नॉनवेज खाते हैं, तो इसलिए मम्मी को वेज बना रही है सबके लिए, यूनिवर्सल, झंझट वाली नहीं, इसलिए इसको अलग बनाना उसको अलग बनाना। तो चलो अभी मम्मी का खाना बन रहा है, आधे घंटे तक बन जाएगा, फिर खाएंगे अपन वन साइड खिचड़ी भात। फाइनली अभी इस व्लॉग को करते हैं गाइस यहीं पे एंड। तो गाइस खाना खा लिया, अभी टाइम है अपना सोने का। तो गाइस ये सुंदर सा और छोटा सा व्लॉग आपको कैसा लगा एक कमेंट में बताओ, और गाइस लाइक शेयर और सब्सक्राइब करने को भूलना मत। मिलते हैं गाइस ऐसे ही एक नए व्लॉग में। आज के लिए गुड नाइट, गुड बाय, स्वीट ड्रीम।